तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत. भाऊ आज भरपूर दिवसाने ब्लॉग बनवतोय मी. आणि आपण ॲज युजल आपण लेट आहे. 10:30चा टायमिंग आहे आपला. आणि आपण ऑलमोस्ट 10:30 झाले तिथेच आहे, आपण आपल्या एरियामध्येच आहे अजून. आणि आपण आता निघालोय. काल संडे होता, आज मंडे आहे. मंडे म्हटलं तर भावानं कामावर जायला जीवावर येतो. तर चाललोय जीव घेऊन जीवावर. आणि मी लास्ट टाइमच क्लिअर केलं होतं की मंडेला मला लेट होतं. मग ॲक्च्युली मी रोजच लेट जातोय. तो क्या अभी सेट को समझ लेते हो, अपने को भी क्या बोलेगा. ओ सॉरी, हिंदीवरनं आठवलं भावानो. सध्या मराठी हिंदीवर महाराष्ट्रामध्ये खूप प्रॉब्लेम लफडे चालू आहेत. तर आपलं मराठी बांधवांसाठी एकच आहे की तुम्ही मराठी बोलाल तर लोक मराठी बोलतील. कारण की मी खूप जणांना बघितलंय, ते लोक मराठी असून हिंदीमध्ये बोलतात, इंग्लिश प्रिपेअर करतात. अरे ठीक आहे ना, येते तुम्हाला, मान्य आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जा, बिंदास वापरा, बट महाराष्ट्रामध्ये ॲटलिस्ट मराठी माणूस म्हणून मराठी जपा. तर बस एवढंच आहे माझं की भावानो, मराठी बांधवांनो, तुम्ही पहिली मराठी जपा, तर बाकीचे इज्जत करतील आपल्या मराठी भाषेची. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची भावना आलीच पाहिजे. नाही आली तर कान पडावं. मी तर भावानं माझं सेट पण मराठी बोलतो, विचार करा. एवढं भारी आहे. गुजराती आहे तो सरळ बोलतो. महाराष्ट्रात आहे भाई, मराठी आली पाहिजे. महाराष्ट्रात नाही भावनो, कुठेही जा तुम्ही, ज्या स्टेटमध्ये जाल त्या स्टेटची तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे. आता मी 2 दिवस राजकोटला होतो मध्ये, कामानिमित्त. तर भावानो, एक जण माझ्याजवळ हिंदीमध्ये बोलला नाही, एक जण. त्याच्यामध्ये एक रिक्षावाला मला भेटला होता जो मुंबईमध्ये राहून गेला होता. तो बोलला, बाकी सर्व गुजरातीमध्ये बोलत होते. ओहो, गुजरातीमध्ये बोलत होते. तिकडे कुठेतरी कुत्र्याला ठोकलं यार, आणि असंच ठेवून गेलंय. मला एवढं लेट झालंय ना, सिरियसली बरं नाही वाटत. ते उचललं असतं. आता बघा, गुजराती एवढे तिकडे बोलत होते ना की मी स्वतः फोन लावून, काही काही शब्द आपल्याला समजत नाही, फोन लावून विचारायचो ज्याच्याकडे मी गेलेलो, हे असं असं बोलतो. मग तो स्वतः फोनवर बोलायचा रिक्षावाल्यासोबत. आणि मग बार्गेनिंग व्हायची. नाही तर मला झाले 150 200, आणि त्यांच्या सगळ्या लँग्वेजमध्ये बोलल्यावरती 80 60 100 यायचे. म्हणजे समजा की स्टेट लँग्वेज किती इम्पॉर्टंट आहे. तर मी तर भाई, जय महाराष्ट्र, मी सरळ सांगतोय, कानपडात खेचा. कानपडात खेचून मराठी नाही आली तर अजून कुठेतरी खेचा. तर आणि भावना, हा आपला नॅशनल पार्कचा ब्रिज होता जिथे कुणीतरी डॉगीला ठोकलंय. तर ते ब्रिज आहे ना, साला एवढा पनवती ब्रिज आहे, तिथे काही नाही काही अपघात होतच असतात. तर त्या ब्रिजवर नेताना मी माझ्या रायडर मित्रांनी एवढं सांगेन की भावना, आरामात आहे. तो ब्रिज खूप रिस्की आहे. तिथे कुछ ना कुछ होतं आहे. लास्ट टाइम गाडी जळली, गाडीमध्ये माणूस मेला. मध्ये आता रिसेंटली मी 2-3 वेळा बघितलं बाईकवाल्यांचे ॲक्सिडेंट झाले. माझ्या डोळ्यासमोरचा एक टेम्पो, 3 टायरवाला टेम्पो असतो, त्याचा तो तर भरपूर बेकार, पण वाचले. बाकी हर हर महादेव, आज सोमवार आहे. आणि बघू आता पुढे काय दाखवायला भेटणार नाही आपल्याला, कारण की आपलं छोटीशी राईड आहे. आणि भाऊ ही छोट्या छोट्या व्हिडिओ ह्यासाठी टाकतो की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस भावानं माणसाला परफेक्ट बनवते. तर आपली ही छोटी छोटी प्रॅक्टिस आहे जी मोठ्या ब्लॉगमध्ये कामाला येईल. तर ही प्रॅक्टिस चालू आहे आपली. तर ते तुम्ही बघा, मजा घ्या. आणि काय आहे भावा, अजून काय पाहिजे. लाईफ नाही हसण्याची आहे. हो सॉरी ब्रो, सावधानीला ज्ञान वाटतं. मी असंच आहे बघा भावन, मी स्वतःला घेतो त्याच्यामध्ये. असंच आहे की आपण दुसऱ्यांना सांगतो मराठी बोला आणि स्वतः हिंदी प्रिपेअर करतो. तर ते चुकीचं आहे. मी सुरुवात केली आहे की भावानो, जमेल हिंदी शब्द हा खूप म्हणजे खूपच कमी वापरायचा. कारण की महाराष्ट्रामध्ये आहे भावानो, आणि महाराष्ट्रामध्ये आहे वेगळी गोष्ट, पण मी मराठी आहे भाई, महाराष्ट्रीयन आहे. लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी. हो ना, मराठी बोलायला पण भाग लागतं. मला असं वाईट कपडेवाले दिसले तर हालत खराब होते. लोको मत भाई बस. तर भावनो, अशा प्रकारे आपण पोचलोय. आणि मराठी लँग्वेजची इज्जत करा, रिस्पेक्ट करा, आणि दुसऱ्यांना पण करायला सांगा. तर चला भावनो, भेटू परत एकदा नवीन प्रॅक्टिसवाल्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.